विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 8 फेब्रुवारीला झालेला सी-टेटचा पेपर 1 इंग्रजी. तर इंग्लिश विषयाचा जो पेपर होता त्या पेपरमध्ये जे 30 प्रश्न विचारले जातात, तर त्यापैकी आपण पेपर 1चं एक्सप्लेनेशन या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया पेपर 1. बघा, हा पॅसेज दिसतो तुम्हाला, सून सम आयडिया स्ट्रक हर. आता पेपर तुमच्याकडे आहे, हा पॅसेज तुम्ही वाचून घ्या. आणि बघा आता प्रश्न 91 व्हाय डीड तारावतीज हजबंड बिरेट हर. तारावतीचा पती तिला का मारायचा? बघा, अंडरलाईन केलेलं वाक्य तुम्हाला दिसते. तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की फॉर नॉट ट्रीटिंग देअर डॉटर वेल. फॉर नॉट ट्रीटिंग देअर डॉटर वेल. बघा तुम्हाला दिसतंय त्या ठिकाणी ट्रीटिंग रूपा वेल. रूपा ही त्यांची मुलगी आहे. तर तो व्यक्ती त्या तारावतीला मारायचा, बोलायचा, तिला कल्ला करायचा, तिची खरडपट्टी काढायचा. कशासाठी? ॲन्सर नंबर 1, फॉर नॉट ट्रीटिंग देअर डॉटर वेल. त्यांच्या मुलीला व्यवस्थित न वागवत असल्याबद्दल. दुसरा प्रश्न बघा, तारावतीज इमोशनल स्टेट टुवर्ड्स हर डॉटर कुड बी डिस्क्राइब्ड ॲज. तारावतीची जी इमोशनल स्टेट आहे ती तिच्या मुलीबद्दल तिच्या भावना कशा होत्या? म्हणजे ती लविंग होती, प्रेमळ होती, इंडिफरंट होती, उदासीन होती, ॲम्बिव्हॅलंट म्हणजे संदिग्ध होती की होस्टाईल होती, तिला काही घेणं देणं नव्हतं. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पहिल्या 3-4 ओळीमध्येच दिसून येईल की ती लविंग होती, प्रेमळ होती. तिलासुद्धा वाटायचं की माझी मुलगी म्हणजे रूपा शिकली पाहिजे, मोठी झाली पाहिजे. परंतु तिचा आणि तिच्या पतीचा जो दृष्टिकोन होता तो वेगवेगळा होता. पुढचा प्रश्न बघा, व्हॉट सोशल इश्यू इज हायलाइटेड इन द पॅसेज. या पॅसेजमध्ये बघा काय आहे, रूपा नावाची मुलगी आहे. तिच्या वडिलाला वाटते की माझी मुलगी शिकली पाहिजे. आईला पण वाटते, पण आई तेवढी शिकलेली नसल्यामुळं, सुशिक्षित नसल्यामुळं ती तिच्या शिक्षणाकडे फार लक्ष देत नाही. म्हणून वडिलाला वाटते की माझी पत्नी माझ्या मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष देत नाही. तर या पॅसेजच्या माध्यमातून कास्ट, कम्युनिलिझम, पॉवर्टी हा मुद्दा नाही, मुद्दा आहे जेंडरचा. म्हणजे ॲन्सर होईल सेकंड. त्यानंतरचा प्रश्न बघा, चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू हॉलर. हॉलर म्हणजे काय? तर हॉलरचा अर्थ असतो मोठ्यानं बोलणे, मोठ्याने आवाज काढणे. तर या ठिकाणी बघा पहिलंच ॲन्सर आहे शाऊट. शाऊट म्हणजे मोठ्यानं ओरडणे. आणि तुम्हाला पहिल्याच लाईनमध्ये दिसेल की तारावती जी आहे रूपाची मम्मी, ती हॉलर्ड म्हणजे ती दरवाजाजवळ जाऊन थोडा मोठ्याने तिला आवाज देते, रूपा रूपा. आणि जेव्हा आपण मोठ्यानं आवाज देतो तेव्हा थोडा आवाज आपला मोठाच असतो, म्हणजे आपण त्याला शाऊट करत असतो, थोडंसं शाऊट केल्यासारखं वागतो. तर हॉलर म्हणजे शाऊट. 95 बघा, थिंग्स वेअर लाईंग ॲट 6s अँड 7s. आता ही जी फ्रेज आहे किंवा तिला वाक्प्रचार म्हणा, इडियम्स म्हणा, तर त्याचा अर्थ आहे सेकंड. इन अ डिसऑर्डरली स्टेट. म्हणजे ज्या काही वस्तू आहे अस्ताव्यस्त पसरलेल्या आहे किंवा ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या कुठल्याही ऑर्डरमध्ये नाही, म्हणजे इन प्रॉपर ऑर्डरमध्ये नाही, म्हणजे कशा आहेत? इन अ डिसऑर्डरली स्टेट. तर ॲन्सर आहे याचं सेकंड. 96 इन व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द अपोजिट इन मिनिंग टू ॲडमोनिशन. ॲडमोनिशनचा अर्थ आहे खूप रागावणे, कल्ला करणे, खरळपट्टी काढणे. तर याचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे. तर पहिलं बघा, फ्लॅटरी. फ्लॅटरी म्हणजे स्तुती करणे पण खोटी खोटी. प्रेज. दुसरं आहे प्रेज म्हणजे कौतुक करणे. तिसरा शब्द आहे श्रीक. श्रीक म्हणजे मोठ्याने ओरडणे, किंकाळणे. आणि चौथा आहे रिब्यूक. रिब्यूक म्हणजे फटकारणे. म्हणजे ॲडमोनिशन आणि रिब्यूक हे सेम मिनिंग वर्ड आहे. तर याचा विरुद्धार्थी शब्द होईल प्रेज, सेकंड. ॲन्सर आहे 2. 97 द नेक्स्ट डे रूपा हॅड टू अपियर इन हर एक्झामिनेशन इन. बघा या पॅसेजमध्ये दिलेलं आहे की ती होम सायन्सची परीक्षा देत होती. म्हणजे या प्रश्नाचा ॲन्सर आहे होम सायन्स. केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश हे नाही. पॅसेजनुसार याचा ॲन्सर आहे पहिलं, होम सायन्स. पुढचा प्रश्न 98 व्हाय वॉज तारावती नॉट कीन टू गेट रूपा एज्युकेटेड. तारावती ही कीन नव्हती. कीन म्हणजे अतिशय चाणाक्ष नव्हती, हुशार नव्हती, की रूपा खूप सुशिक्षित व्हावी, शिकावी असा तिचा दृष्टिकोन नव्हता. तर याचं ॲन्सर आहे पहिलं, बिकॉज शी डिड नॉट नो द व्हॅल्यू ऑफ गुड एज्युकेशन. तिला चांगल्या शिक्षणाची किंमत नव्हती.
आणि जे ॲन्सर आहे बाकीचे सेकंड, थर्ड आणि फोर्थ यामध्ये आपल्याला वाटेल की तिला जास्त पैसे खर्च करावेसे वाटत नव्हते सेकंडमध्ये, आणि थर्डमध्ये आहे की तिला रूपाला बाहेर जाऊ द्यावंसं वाटत नव्हतं, आणि चौथ्यामध्ये आहे की ती रूपावर प्रेम करत नव्हती. तर सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे तिन्ही ऑप्शन रॉंग आहे. पहिला ऑप्शन राईट आहे. बिकॉज शी डिड नॉट नो द व्हॅल्यू ऑफ गुड एज्युकेशन. तिला चांगल्या शिक्षणाची किंमत नव्हती आणि म्हणून ती रूपाच्या शिक्षणाकडे फार काही लक्ष देत नव्हती, आणि तिच्या वडिलांना वाटत होतं की ही रूपावर प्रेमच करत नाही. म्हणजे त्या दोघांचं या ठिकाणी थोडं त्यांच्या विचारांमध्ये मतभिन्नता आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे, आणि म्हणूनच त्यांचे वारंवार भांडणसुद्धा होत असतात. ते भांडण सोडवण्याचं काम बऱ्याचदा रूपा करत असते. एका मध्यस्थाची भूमिकासुद्धा ती निभावत असते. बघा 99. टू ब्रोकर पीस बिटवीन देम. बघा या ठिकाणी आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन एक्सप्रेशन. आपल्याला विचारलेलं आहे टू ब्रोकर म्हणजे नेमकं काय? ॲडजेक्टिव्ह आहे, प्रिपोजिशन, व्हर्ब आहे की नाऊन? आता बघा टू आलेला आहे आणि समोर शब्द आहे ब्रोकर. टू म्हणजे हा इन्फिनिटिव्ह आहे आणि त्यासमोर जो काही शब्द असतो तर तो शक्यतो व्हर्ब असतो. म्हणजे आपण म्हणतो आय वॉन्ट टू गो, टू प्ले, टू रीड. तर अशा प्रकारे ब्रोकर हे सुद्धा एक प्रकारे व्हर्ब आहे. म्हणजे आपलं ॲन्सर आहे या ठिकाणी थर्ड, व्हर्ब. त्यानंतर बघा आता पोयम आलेली आहे. पुट अवे द रोड मॅप्स नाऊ टू गो देअर. यू डू नॉट नीड हेलिकॉप्टर्स एनिमोअर. व्हॉट एव्हर देअर इज हंगर देअर कलहंडी इज. बघा या ठिकाणी हंगर आणि कलहंडी हे सेम आहे. द गॉड ऑफ रेन टर्न अवे हिज फेस. देअर वॉज नॉट वन ग्रीन लीफ लेफ्ट ऑन द ट्रीज फॉर सपर. सपर म्हणजे रात्रीचं जेवण. द होल विलेज इज अ ग्रेव यार्ड. संपूर्ण व्हिलेज हे एक ग्रेव यार्ड झालेलं आहे, स्मशान झालेलं आहे. क्रॅक्ड ग्राउंड, ड्रॅब रिव्हर, सँड्स म्हणजे सगळं ग्राउंड हे विभागलेलं आहे, त्याला भेगा पडलेल्या आहे, नदी सुकलेली आहे, फक्त रेतीच आपल्याला दिसते. सगळे प्लॅन्स फेल झालेले आहे आणि पॉवर्टी लाईन रिसिडेड फर्दर. आणि जी पॉवर्टी लाईन आहे ती परत कमी झाली. रिसिडेड म्हणजे कमी झाली. बघा प्रश्न, द गॉड ऑफ रेन टर्न अवे हिज फेस. तर यामध्ये फिगर ऑफ स्पीच कोणता दिलेला आहे? तर बघा हा फिगर ऑफ स्पीच आहे पर्सॉनिफिकेशन. कारण गॉड ऑफ रेन, रेनचा गॉड, रेन ही अबस्ट्रॅक्ट थिंग आहे, तिला जीव नाही, आणि तिचा जो देव आहे तो त्याचं फेस पलटवत आहे, टर्न करत आहे. म्हणजे ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना लिव्हिंग थिंग्सची क्वालिटी दाखवलेली आहे. अलिट्रेशन होणार नाही, ऑक्सिमोरॉनसारखे काही विरुद्धार्थी शब्द नाही, आणि ट्रान्सफर एपिथेट म्हणजे एकाचं जे ॲडजेक्टिव्ह आहे दुसऱ्याला लावलेलं नाही. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट डज द पॉवर्टी लाईन रिसिडेड फर्दर सिग्निफाय. पॉवर्टी लाईन रिसिडेड फर्दर काय दाखवते? तर या कवितेनुसार बघा, तर कवितेमध्ये पॉवर्टी लाईन म्हणजे जी दारिद्र्य रेषा आहे खरं तर ती वाढायला पाहिजे, कारण हंगर वाढलेला आहे, पाऊस नाही, नदीमध्ये पाणी नाही, सगळे प्लॅन फेल झालेले आहे, आणि एकंदर दयनीय अवस्था आहे. संपूर्ण गाव हे मशान झालेलं आहे, सर्व लोक मरत आहेत, म्हणजे दारिद्र्य रेषा ही वाढलेली आहे. पण रिसिडेडचा ओरिजिनल आणि शब्दशः अर्थ होतो कमी होणे. म्हणजे याचा ॲन्सर तसं यायला पाहिजे दॅट पॉवर्टी इज गोईंग डाऊन. म्हणजे याच्यानुसार, म्हणजे या शब्दशः अर्थानुसार आणि कवितेच्या मिनिंगनुसार त्याचा अर्थ यायला पाहिजे, तर पॉवर्टी इज इन्क्रीजिंग. 102 मध्ये पहा. द व्हिलेज बिकमिंग अ ग्रेव यार्ड इज अ मेटॅफर दॅट. गाव हे ग्रेव यार्ड बनत आहे, स्मशान बनवत आहे, तर हा रूपक आहे कशासाठी? तर हा रूपक आहे पीपल आर डाईंग इन लार्ज नंबर्स. चौथं ॲन्सर आहे 4. म्हणजे पीपल आर डाईंग इन लार्ज नंबर, आणि म्हणूनच ते गाव काय बनत आहे? ग्रेव यार्ड बनत आहे. म्हणजे गाव आणि ग्रेव यार्ड यांची कंपॅरिझन केलेली आहे, जणू काही ॲज इफ दे आर वन. म्हणजे ग्रेव यार्ड आणि ते व्हिलेज इज वन. 103 मध्ये बघा. कलहंडी ॲज डिस्क्राईब्ड इन द पोयम स्टँड्स फॉर. बघा कलहंडीचं बघा पहिल्या स्टांजामध्ये सर्वात शेवटच्या ओळी 2. व्हेर एव्हर देअर इज हंगर देअर इज कलहंडी. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी हंगर आहे त्या त्या ठिकाणी कलहंडी आहे. म्हणजे कलहंडी काय असेल? नॅचरल डिझास्टर्स. ॲन्सर नंबर 3. 104 मध्ये बघा. व्हॉट नॅचरल क्लॅमिटी इज द पोएट टॉकिंग अबाउट. ड्रॉट, अर्थक्वेक, लँडस्लाईड, फ्लड्स. तर यापैकी कुठली नॅचरल क्लॅमिटी, नैसर्गिक आपत्ती या कवितेमध्ये दाखवलेली आहे? तर नैसर्गिक आपत्ती आहे पहिलं, ॲन्सर नंबर ए, ड्रॉट. ड्रॉट म्हणजे काय? तर दुष्काळ पडलेला आहे, भूकंप झाला नाही, फ्लड्स म्हणजे पूर आला नाही, आणि लँडस्लाईड्स म्हणजे कोणतेही
एखादी टेकडी किंवा पर्वत हा घसरला नाही. व्हॉट इज द डॉमिनंट मूड ऑफ द पोयम? या पोयमचा जो मूड आहे बघा काय आहे. सिच्युएशन दुष्काळाची आहे, लोक मरत आहे, ते गाव ग्रेवयार्ड झालेलं आहे, लोकांना खाण्यासाठी काही नाही, सगळीकडे भूकमरी आहे. तर एकंदर हा जो मूड आहे पोयमचा तो आहे पहिलं सॉरो. ॲन्सर आहे ए. सॉरो म्हणजे दुःख, सरप्राईज म्हणजे आश्चर्य, अँगर म्हणजे राग आणि रिलीफ म्हणजे सुटका किंवा एखादा आपण जो सुटकेचा जो निश्वास टाकतो की चला बा ठीक आहे, तर अशा प्रकारचं नाही. ॲन्सर आहे ए. सॉरो. बघा आता एक्सरसाइज 6मध्ये बघा असर्शन. लर्निंग एक्सपिरियन्सेस इन द क्लासरूम आर डीपली कनेक्टेड टू चिल्ड्रन्स लिव्ज अँड देअर कॉन्टेक्स्ट. बरोबर आहे. रिझन आर लर्निंग एक्सपिरियन्सेस आर डिझाईन टू बिल्ड ऑन चिल्ड्रन्स प्रिव्हियस अंडरस्टँडिंग. हे पण बरोबर आहे. म्हणजे अजर्शन काय म्हणते की लर्निंगचे एक्सपिरियन्सेस असतात क्लासरूममधले ते त्यांच्या जीवनाशी निगडीत असतात. आणि रिझनमध्ये म्हटलेलं आहे की त्यांचे जे अध्ययन अनुभव आहे ते जे त्यांना माहीत आहे त्यावर दुसरं त्यांना शिकवलं जाते. म्हणजे वर्गामध्ये जे काही शिकवले जाते तर मुलांच्या भावविश्वाशी संबंधित असते. त्यांना ज्या काही गोष्टी समजतात त्यावर ते आधारित असते. तर या ठिकाणी दोन्हीही अजर्शन आणि रिझन हे दोन्हीही बरोबर आहे आणि एकमेकाला ते क्वालिफाय पण करतात. तर याचा ॲन्सर आहे पहिलं याचा ॲन्सर आहे फोर्थ. बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. म्हणजे ॲन्सर नंबर 4. प्रश्न क्रमांक 107. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू ऑफ लर्निंग लँग्वेज? भाषा शिकत असताना कुठली गोष्ट घडत नाही किंवा भाषा शिकत असताना संदर्भाने खालीलपैकी कोणती गोष्ट बरोबर नाही. पहिलं, लँग्वेज लर्निंग टेक्स टाईम. बरोबर आहे. लँग्वेज लर्निंग इज मिनिंग मेकिंग. बरोबर आहे. ग्रामर लर्निंग इज इसेन्शियल फॉर लर्निंग लँग्वेज. तर लर्निंग लँग्वेजसाठी ग्रामर हे काही फार इसेन्शियल नाही. चौथं आहे ऑल लर्नर्स कॅन लर्न लँग्वेज इझिली इफ सफिशियंट एंगेजमेंट विथ लँग्वेज इज गिवन. तर हे सुद्धा बरोबर आहे. तर नॉट विचारलेलं आहे आणि म्हणून याचा ॲन्सर आहे ग्रामर लर्निंग इज इसेन्शियल फॉर लर्निंग लँग्वेज. प्रश्न क्रमांक 108. टू असेस वेदर स्टुडंट्स कॅन यूज फंक्शनल एक्सपोनंट्स बाय बाईंग समथिंग इन अ शॉप इट वुड बी ॲप्रोप्रिएट फॉर स्टुडंट्स टू. बघा आता मुलांना एक अनुभव द्यायचा आहे की दुकानात जाऊन त्यांना काहीतरी विकत आणायचं आहे किंवा किंवा दुकानदारासोबत चर्चा करायची आहे. अशा प्रकारचा हा की तुम्ही त्या मुलांचं जे स्किल आहे बाईंगचं, विकत घेण्याचं, खरेदी करण्याचं, तुम्ही कसं असेस कराल कुठल्या ॲक्टिव्हिटीवरून? पहिलं आहे राईट अबाउट देअर फूड प्रिफरन्सेस. म्हणजे ते काय खातात त्याबद्दल लिहा. तर हे काही जरुरी नाही. सेकंड आहे रीड अ शॉर्ट स्टोरी बिटवीन शॉपकीपर अँड कस्टमर. पण हे पण जरुरी नाही. तिसरं आहे ड्रॉ द सीन बिटवीन शॉपकीपर अँड कस्टमर्स. हे पण जरुरी नाही. ॲन्सर आहे फोर्थ. शॉर्ट डायलॉग लिहायचा शॉपकीपर आणि कस्टमरमध्ये. 109मध्ये बघा अ टीचर फाउंड सम ऑफ द आस्पेक्ट ऑफ लँग्वेज लर्निंग रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अ टेक्स्ट ऑन अ सायंटिफिक कन्सेप्ट. एका वैज्ञानिक कन्सेप्टवर टीचरला एक आस्पेक्टवर लँग्वेज लर्निंग हा टॉपिक शिकवायचा आहे. सी डिसाइडेड टू पिक स्टुडंट्स हू फाइंड इट डिफिकल्ट ऑन द पर्टिक्युलर आस्पेक्ट. आणि तिने असे काही विद्यार्थी निवडले ज्यांना हा टॉपिक कठीण वाटतो. सी टूक सेपरेट सेशन फॉर देम टू सपोर्ट देम. आणि तिने त्या मुलांना सेपरेट सेशन दिलं ज्यांना ते कळत नाही, त्यांना सपोर्ट केला. अँड अंडरस्टँड त्यानंतर त्यांना ते समजलं. व्हॉट इज दिस प्रॅक्टिस नोन ॲज? या प्रॅक्टिसला आपण काय म्हणतो? ज्या वेळेला टीचर एखादा टॉपिक देते आणि मुलांना तो समजत नाही, त्यानंतर तो टॉपिक समजला पाहिजे त्यासाठी ती टीचर प्रयत्न करते, तर त्याला म्हणतात रिमेडियल टीचिंग. ॲन्सर नंबर 4. प्रश्न क्रमांक 110. व्हिच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सब स्किल ऑफ रीडिंग? खालीलपैकी कोणतं रीडिंगचं एक उपकौशल्य नाही? तर बघा डिड्युसिंग द मिनिंग अँड यूज ऑफ अनफॅमिलियर लेक्झिकल ॲटम्स. तर हे होऊ शकते. स्कॅनिंग टू लोकेट स्पेसिफिकेशन रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन. रीडिंगमध्ये आपण स्पेसिफिकेशन करू शकतो. रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन काय आहे त्याचं स्कॅनिंग करू शकतो. नोविंग द स्पेलिंग ऑफ इच वर्ड हे जरुरी नाही. रिकग्नायझिंग व्होकॅबलरी हे पण आवश्यक आहे. तर याचा ॲन्सर आहे 3. नोविंग द स्पेलिंग ऑफ इच वर्ड. प्रत्येक शब्दाचं स्पेलिंग माहिती असणे काही जरुरी नाही. म्हणजे रीडिंगचं हे सबस्किल राहू शकणार नाही, बाकीचे राहू शकतील. 111 बघा अजर्शन आहे अ स्टुडंट पोर्टफोलिओ इज अ पर्पजफुल कलेक्शन ऑफ पीसेस ऑफ स्टुडंट्स वर्क. तर बरोबर आहे. पोर्टफोलिओमध्ये विद्यार्थ्याने जे काही केलेलं आहे त्याच्या कार्याचं जे सर्व आढावा असतात
तो सर्व आढावा त्याच्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला दिसेल. रिझन आहे द पोर्टफोलिओ कॅन एनकरेज स्टुडंट्स टू इव्हॅल्युएट देअर ओन स्ट्रेंथ अँड विकनेसेस. जर त्याला पोर्टफोलिओ माहीत झाला की मी कुठे वीक आहे, कुठे स्ट्रॉंग आहे, तर तो स्वतःमध्ये बदल घडवू शकतो. तर अशा प्रकारे अजर्शन आणि रिझन आहे, तर दोन्हीही बरोबर आहे आणि एकमेकांना पूरक आहे. पहिल्याला दुसरं हे ॲन्सर म्हणून सुद्धा यूज होऊ शकते आणि म्हणून बोथ आर करेक्ट. बोथ ए अँड आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. आन्सर नंबर 4. 112. To help students to develop their vocabulary, a teacher is using the material that contains language that has been made easier for students and is based on authentic material. That material is. म्हणजे शिक्षिका मुलांची व्होकॅब्युलरी डेव्हलप करण्यासाठी काही मटेरियलचा यूज करत आहे. त्या मटेरियलमध्ये समावेश आहे भाषेचा आणि अशा प्रकारचं मटेरियल की त्याला इझियर बनवेल स्टुडंटला ती भाषा शिकताना किंवा जो काही टॉपिक आहे तो शिकताना त्याला ते इझियर होईल. आणि ते जे मटेरियल आहे ते बेस्ड ऑन ऑथेंटिक मटेरियल. तर अशा प्रकारच्या मटेरियलला म्हटलं जातं ग्रेडेड रीडर्स. प्रश्न क्रमांक 113. अ लँग्वेज टीचर गिव्ज स्टुडंट्स अ क्वेश्चनायर. लँग्वेज टीचर विद्यार्थ्यांना एक प्रश्नावली देते इन ऑर्डर टू फाइंड आउट मोर अबाउट देअर लर्निंग स्टाईल्स. त्यांची जी लर्निंग स्टाईल्स आहे मुलांची ती माहीत करून घेण्यासाठी अँड प्रिफरन्सेस आणि ते कुठल्या गोष्टीला प्रिफर करतात. तर ह्या सर्व गोष्टींची माहिती घेण्यासाठी टीचर त्यांच्या मुलांबद्दल एक क्वेश्चनायर ठेवते, प्रश्नावली ठेवते आणि प्रश्नावलीच्या माध्यमातून मुलांच्या बऱ्याचशा गोष्टी माहीत करून घेण्याचा प्रयत्न करते. हिअर द टीचर इज इन द रोल ऑफ. या ठिकाणी टीचर कोणत्या रोलमध्ये आहे? प्लॅनर, प्रोव्हायडर ऑफ एक्सपर्ट इन्फॉर्मेशन किंवा डायग्नोशियन मॅनेजर. तर या ठिकाणी ती आहे डायग्नॉस्टिशियन या रोलमध्ये. म्हणजे ती निदान करणार आहे आणि निदान केल्यानंतर तिला उपचार करायचा आहे. तर अशा प्रकारच्या ती रोलमध्ये आहे. म्हणजे मुलांची लर्निंग स्टाईल कशी आहे, त्यांचे प्रिफरन्सेस काय आहे, त्या अनुषंगाने ती तिचं टीचिंग ठेवेल. म्हणजे या ठिकाणी आन्सर होईल 3rd. 114. अ टीचर ऑफ क्लास फर्स्ट आस्क हर लर्नर्स टू स्क्रिबल. पहिल्या वर्गाची शिक्षिका मुलांना सांगते की तुम्ही स्क्रिबल करा, म्हणजे तुम्ही काही पण असं किड्यामाकोळ्यासारखं लिहा कुठे पण. ड्रॉ अँड राईट व्हॉट एव्हर, काही पण लिहा तुम्ही. चिल्ड्रन वॉन्ट, मुलांना जे काही वाटते ते मुलं कुठं पण लिहू शकतात. म्हणजे आपण बघतो की मुलं आपल्या घराच्या भिंतीवर काही पेन्सिलने पेनाने लिहितात, त्याला म्हणतात स्क्रिबलिंग. ऑन द वॉल्स व्हॉट डज सी इनकरेज हिअर. या ठिकाणी ती मुलांमध्ये काय इनकरेज करते, मुलांना कशासाठी प्रोत्साहित करते? तर या ठिकाणी आन्सर बघा, जॉय अँड ह्युमर, मुलांना आनंद देण्यासाठी, विनोद करण्यासाठी, रायटिंग स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी. तर हे दोन्ही नाही. इनिशिएशन टू रायटिंग द लेटर्स ऑफ अल्फाबेट, म्हणजे अल्फाबेट लिहिण्यासाठी, इनिशिएशन करण्यासाठी, सुरुवात करण्यासाठी. तर हे पण नाही. तर या गोष्टीला म्हटल्या जाते इमर्जंट लिटरसी डेव्हलपमेंट. म्हणजे याला मराठीमध्ये म्हटल्या जाते उदयमान साक्षरता. उदयमान साक्षरता म्हणजे जस्ट स्टार्टिंग असते ही. तर याचा आन्सर होईल 4. प्रश्न 115. व्हिच वन ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट अबाउट द पिक्चर्स. पिक्चर्सबाबत कुठली गोष्ट इनकरेक्ट आहे, चुकीची आहे, बरोबर नाही. पहिलं, रिटेन द इंटरेस्ट ऑफ चिल्ड्रन, मुलांचा इंटरेस्ट टिकून ठेवते. टू गिव्ह देम ऑपॉर्च्युनिटी टू ड्रॉ सच पिक्चर्स, मुलांना पिक्चर्स काढण्यासाठी संधी पुरवते. हेल्प टू प्रेझेंट लँग्वेज इन अनफॅमिलियर अँड मेमोरेबल कंटेक्स्ट, मुलांना एक भाषा ही त्यांच्या जी अपरिचित आणि संस्मरणीय परिप्रेक्ष्यामध्ये वापरण्यासाठी मदत करते, त्यांना सपोर्ट करते कंटेंटला. तर या ठिकाणी पिक्चर जे असतात टेक्स्टबुकमध्ये त्या संदर्भात हे वाक्य आहे. आन्सर होईल 2nd. टू गिव्ह देम अपॉर्च्युनिटी टू ड्रॉ सच पिक्चर्स, म्हणजे मुलांना या ठिकाणी म्हटलेलं आहे की पुस्तकामध्ये जे चित्र असतात ते मुलांना अपॉर्च्युनिटी देतात की चला त्यांचं चित्रकला चांगली सुधारेल. तर तशा प्रकारचा काही उद्देश नसतो. 116. व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिलेटेड टू द यंग लर्नर्स इज ट्रू. छोट्या मुलांबद्दल विचारलेलं आहे की त्यांच्याबद्दल काय बरोबर आहे, कोणतं बरोबर आहे. पहिलं बघा, यंग लर्नर्स फाइंड इट हार्ड टू अंडरस्टँड अबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट, मुलांना अमूर्त संकल्पना समजत नाही किंवा त्या समजून घेण्यासाठी त्यांना फार कठीणाईचा सामना करावा लागतो. तर पहिलं बरोबर आहे. दुसरं आहे, यंग लर्नर्स पार्शियली अंडरस्टँड अबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट, म्हणजे मुलांना त्या संकल्पना पार्शियली समजतात, थोड्या थोड्या समजतात. तर हे बरोबर नाही. यंग लर्नर्स गेट मोटिवेटेड बाय अबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट, तर असं काही नाही. यंग लर्नर्स अंडरस्टँड अबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट, यंग लर्नर्सला अबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट समजत नाही. जसे जसे ते मोठे होतील तसे अबस्ट्रॅक्ट ज्या गोष्टी असतात त्या त्यांना समजायला लागतात. म्हणजे फ्रेंडशिप, भावना,
ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी त्यांना माहीत नसतात, तशा गोष्टी म्हणजे अब्स्ट्रॅक्ट. तर ॲन्सर आहे पहिलं. 117 बघा. व्हॉट स्टेप्स वूड यू टेक ॲज अ टीचर टू फॅसिलिटेट स्टुडंट्स इंटरॅक्शन इन युअर क्लास? म्हणजे एक टीचर म्हणून तुम्ही तुमच्या वर्गामध्ये कुठली ॲक्टिव्हिटी कराल? म्हणजे एक सकारात्मक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. एनकरेज द स्टुडंट्स टू आस्क मोर क्वेश्चन, बरोबर. कंडक्ट पेअर अँड ग्रुप वर्क अँड इन्व्हाइट ओपिनियन फ्रॉम द स्टुडंट, एकमेकांचं ओपिनियन घेतल्या जाईल आणि ग्रुप डिस्कशन केल्या जाईल, बरोबर आहे. मेक देम रीड द टेक्स्ट लाऊडली अँड रिस्पॉन्ड इंडिव्हिज्युअली, मुलांना मोठ्या मोठ्याने टेक्स्ट वाचायला लावणार, तर हे बरोबर नाही. सो दॅट इंडिव्हिज्युअल लर्निंग टेक्स प्लेस, तर असं काही नाही. रीड द डायलॉग्स टू इच अदर टू इंटरॅक्ट अँड आस्क क्वेश्चन टू इच अदर, तर हे पण बरोबर आहे. डायलॉग्स एकमेकांना वाचून दाखवणार, तर हे पण बरोबर आहे. तर या ठिकाणी सी बरोबर नाही. आणि सी बघा, ऑप्शनमध्ये पहिल्यामध्ये सी आहे, तिसऱ्यामध्ये सी आहे, चौथ्यामध्ये सी आहे, दुसरं ऑप्शन आहे ABD, तर या ठिकाणी ऑप्शन आहे ABD, म्हणजे ऑप्शन नंबर 2 राईट ॲन्सर. क्वेश्चन नंबर 118. कॉग्नेटिव्ह थिअरी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट सपोर्ट्स दॅट लँग्वेज इज. कॉग्नेटिव्ह थिअरी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंटच्या नुसार लँग्वेज म्हणजे काय असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. लँग्वेज इज लर्न थ्रू रिवॉर्ड अँड पनिशमेंट, नो. लँग्वेज इज लर्न थ्रू इंटरॅक्शन विथ इन द सोसायटी, तर हे होऊ शकते, परंतु हे सोशल कन्सेप्ट आहे वायगॉत्स्कीचा, यानुसार हे सेंटेन्स बरोबर आहे. तिसरं, डिपेंडंट ऑन चाइल्ड्स अंडरस्टँडिंग ऑफ द कन्सेप्ट बिफोर व्हर्बलायझिंग इट, हे सुद्धा बरोबर आहे. इनेट कॅपॅसिटी ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल, तर हे जे आहे तर कॉग्नेटिव्ह थिअरी नाही. तर याचा ॲन्सर आहे थर्ड, डिपेंडंट ऑन चाइल्ड अंडरस्टँडिंग ऑफ द कन्सेप्ट बिफोर व्हर्बलायझिंग इट. 119 बघा. अजर्शन. लँग्वेज फॉर्म्स अ क्रिटिकल आस्पेक्ट ऑफ कल्चरल अवेअरनेस. भाषा काय करते? बालकामध्ये क्रिटिकल आस्पेक्ट ऑफ कल्चरल अवेअरनेस, म्हणजे सांस्कृतिक जी जागृती आहे आणि एक्सप्रेशन करण्याची जी त्याची भूमिका आहे, त्याला ती फॉर्म करते, निर्माण करते. विच इज कन्सिडर्ड अमॉंग द मेजर कॉम्पिटन्सीज टू डेव्हलप इन चिल्ड्रेन. आणि ही जी आहे ती मेजर कॉम्पिटन्सी आहे, खूप मोठी क्षमता आहे जी भाषेच्या माध्यमातून निर्माण होते. कोणती? सामाजिक जागृती आणि स्वतःला अभिव्यक्त करणे. रिझनमध्ये बघा, द कॉम्पिटन्सीज ऑफ कल्चरल अवेअरनेस अँड एक्सप्रेशन प्रोव्हाइड चिल्ड्रन विथ सेन्स ऑफ आयडेंटिटी. म्हणजे असं म्हटलेलं आहे की कल्चरल अवेअरनेस आणि एक्सप्रेशनची जी क्षमता आहे ती मुलांना काय करते? प्रोव्हाइड करते सेन्स ऑफ आयडेंटिटी, बिलॉंगिंगनेस. यासोबतच मुलांमध्ये दुसऱ्या संस्कृतीबद्दल आदरसुद्धा निर्माण करते. दुसरी संस्कृती ते आयडेंटिफायसुद्धा करू शकतात. कशाच्या माध्यमातून? लँग्वेजच्या माध्यमातून. तर हे दोन्हीही स्टेटमेंट म्हणजे अजर्शन आणि रिझन बरोबर आहे. तर याचा ॲन्सर होईल 4. बोथ A and R are true and R is the correct explanation of A. Answer number 4. Last question. Textbook contains stories, poem, plays and other forms of writing by writers. We need to select such materials because they are. बघा, टेक्स्टबुकमध्ये आपल्याला स्टोरीज, पोयम्स आणि प्लेज दिसतात आणि हे जे लिहिलेले असतात ते वेल नोन रायटर्सकडून लिहिलेले असतात. आणि आपण हे मटेरियल का घेतलं पाहिजे, का सिलेक्ट केलं पाहिजे? कारण आहे बिकॉज दे आर रिटन विथ अ पर्पज टू बी यूज्ड इन टेक्स्टबुक. नो, फक्त टेक्स्टबुकमध्ये यूज करायचं म्हणून ते लिहिलेलं असते तसं नाही. रिटन बाय वेल नोन रायटर्स, चांगल्या रायटर्सकडून लिहिलेलं असते, होऊ शकते. दे आर इन सिम्पल लँग्वेज, नाही. दे आर इन ऑथेंटिक अँड आर इन नॅचरल लँग्वेज, बरोबर आहे. टेक्स्टबुकमध्ये जे मॅटर असते ते ऑथेंटिक असते आणि नॅचरल लँग्वेजमध्ये असल्यामुळे आपण ते यूज करतो, तेच आपण सिलेक्ट केलं पाहिजे. ॲन्सर आहे 4. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण CTET 8 फेब्रुवारीला झालेला जो पेपर 1 आहे त्यामधला इंग्लिशचा एक पॅसेज आणि त्यावरील सर्व प्रश्न आपण पाहिलेले आहे. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला याही नंतर पाहायला मिळतील. थँक्यू.